अमेरिका आणि युरोप या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे की रशियाला थांबवायचं, आणि रशियाला जर थांबवायचं असेल तर रशियाचा जो आर्थिक स्रोत आहे तो बंद केला पाहिजे. आणि म्हणूनच अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशिया आणि रशियन कंपन्यांवर निर्बंध लादण्याची सुरुवात केली. मायक्रोसॉफ्टने या शीतयुद्धामध्ये उडी घेतलेली दिसते. मायक्रोसॉफ्टने नायरा एनर्जी या भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या रिफायनरीच्या सगळ्या सेवा खंडित करून टाकलेल्या आहेत. कारण नायरा एनर्जी या कंपनीमध्ये रोजनेफ्ट या रशियन कंपनीची 51% हिस्सेदारी आहे. साधारणपणे दोन कंपन्यांमध्ये काही वाद निर्माण झाले तर एक कंपनी दुसऱ्या कंपनीला नोटीस जारी करते, मग दुसरी कंपनी त्याला उत्तर देते आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घेतला जातो. परंतु इथे अचानक निर्णय झाला. मायक्रोसॉफ्टने कोणतीही पूर्वसूचना न देता नायरा एनर्जीच्या सेवा अचानकपणे खंडित करून टाकल्या. त्यांच्या सॉफ्टवेअर सेवा बंद केल्या, त्यांचा डेटा गोठवला. आउटलुक ईमेल आणि मायक्रोसॉफ्ट टीम या महत्त्वाच्या सेवा बंद केल्यामुळे नायरा एनर्जीला प्रचंड मोठा फटका बसला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सेवा वापरण्यासाठी जे परवाने असतात त्या परवान्यांसाठी नायरा एनर्जीने पूर्ण रक्कम अदा केली होती.